कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। निर्गुण निराकार दादा अन माहुर माझे गाव। अहो निर्गुण निराकार दादा माहुर माझे गाव। शकून सांगावया आले मागी माझे नाव। शकून सांगावया आले मागी माझे नाव। अहो शकून सांगावया आले मागी माझे नाव। शकून सांगावया आले मागी माझे नाव। शकून सांगावया आले मागी माझे नाव। दये नगरी वसती केली आणि मी तरी आले भावे। शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज सांगतात आदि माया जगदंबेचं वर्णन प्रस्तुत या ठिकाणी सांगत आहे। तये नगरी वस्ती केली, तये नगरी वसती केली आणि मी तरी आले भावे। अनाईसा माझा शकून दादा चित्त देवोनी ऐकावे। आणि निर्गुण निराकार दादा अन माहुर माझे गाव। शकून सांगावया आले मागी माझे नाव। 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 कैकाय बाबा दुरील माझा देश। कैकाय बाबा दुरील माझा देश। अन शकून सांगवयाले आले मी कलिदास। ब्रह्म विष्णू महेश पुसती शकून आम्हास। अनाईसे विधान दादा सांगितले त्याच। निर्गुण निराकार दादा अन माहुर माझे गाव। शकून सांगावया आले मागी माझे नाव। 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 धरती आकाश मज देखता उत्पत्ती। चंद्र सूर्य दादा मज देखता होती। ब्रह्म विष्णु महेश मज देखता उपजती। अन जे त्याय शिव तेथे आहो ही आदिशक्ती। काय उत्कृष्ट वर्णन माझ्या शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज या ठिकाणी करतात। आणि निर्गुण निराकार दादा अन माहुर माझे गाव। शकून सांगावया आले मागी माझे नाव। शकून सांगावया आले मागी माझे नाव। शकून
देखता जाहले अन 11 रुद्र दादा होगुनिया गेले 88 सहस्र ऋषी मज देखता जन्मले अन ब्रह्मादी 33 कोटी देव सामोरी खेळविले अन निर्गुण निराकार दादा अन माहुर माझे गाव शकून सांगावया आले माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव शकून सांग शकून सांगावया आले माई माझे नाव शकून सांगावया आले माई माझे नाव 28 युगे झाली चक्रवर्ती 28 युगे झाली चक्रवर्ती 28 युगे झाली चक्रवर्ती 28 युगे झाली चक्रवर्ती अन कौरव पांडव गेले दादा कोणे पंथी 56 कोटी यादव गेले कोण पंथी अन आम्ही तुम्ही जाऊ कोणी ना राहती माझे संत एकनाथ महाराज आणि आदिमाया जगदंबा सांगते कुणीही जगायला आलेले नाही कारण प्रत्येकाला जावंच लागणार आहे या संसारामध्ये कुणीही थोड्या काळासाठी आलेला आहे म्हणून चांगलं माणसानं करावं चांगलं वागावं चांगलं आचरण करावं संतांच्या संगतीमध्ये जावं कारण हा जन्म पुन्हा नाही जपी मर गए हकीम रोगी अन 33 कोटी देव मर गए पडे काल के फासे अन निर्गुण निराकार दादा अन माहुर माझे गाव शकून सांगावया आले माई माझे नाव 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 कलियुगाची दादा ऐकावी थोरी या कलियुगाची दादा ऐकावी थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी आणि भ्राताला सोडूनी दारोदारी फिरतील नारी काय ही कलियुगाची तऱ्हा म्हणून आपण चांगलं संतांच्या विचारावरती आपण आचरण करावं एवढंच नाथांना सांगायचं आहे निर्गुण निराकार दादा अन माहुर माझे गाव शकून सांगावया आले माई माझे नाव 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 आणि एक माझा शकून दादा ऐकावे संती अन तुम्ही मूळ फिटी राहणे नाव माझे आदिशक्ती अंबेचा व्यवहार आहे आदिमूर्ती आणि एका जनार्दनी प्रसन्न झाली आदिशक्ती प्रसन्न झाली आणि ती या भक्तांचा उद्धार करण्यासाठी निर्गुण निराकार दादा अन माहुर माझे गाव शकून सांगावया आले माई माझे नाव 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 लोक भजन पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय बोल रे भाई सब संतन की जय माझ्या नाथांच्या उलट्या खुना अन घ्यारे जाणून माझ्या नाथांच्या उलट्या खुना घ्यारे जाणून नाथांच्या उलट्या खुना घ्यारे जाणून
नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. श्री संत एकनाथ महाराज हे कोड सांगतात, आतमध्ये घागर बाहेर पाणी, अहो आतमध्ये घागर बाहेर पाणी, अन पाण्याला पाणी आले मिळुनी. अन माझ्या नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून 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 माझ्या नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. आज म्या एक नवल देखिले, अहो आज म्या एक नवल देखिले, अहो आज म्या एक नवल 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 देखिले. आज म्या एक नवल देखिले, अन वळचणीचे पाणी आड्याला गले, वळचणीचे पाणी आड्या लागले. अन माझ्या नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून 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 नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. शेत पेरिले त्याला कणसे आली, अहो काय सांगायचं मंडळी, माझे नाथराया काय सांगतात ऐका बर का. अहो शेत पेरिली त्याला कणसे आली, आणि राखणदाराला त्याने गिळले. अहो असं कसं नाथ महाराज तुम्ही उलट कोड सांगताय बरं आम्हाला. अहो शेत पेरिले त्याला कणसे आली, आणि राखणदाराला त्याने गिळले. आणि माझ्या नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून 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 माझ्या नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. अबो हंडी खादली भात टाकला, हंडी खादलीनं भात टाकला, असं कुठं असतंय का. अहो पण हे जर जाणून घ्यायचं असेल तर संतांच्या संगतीमध्ये यावं लागतं महाराज. अहो हंडी खादली भात टाकला, आणि बकऱ्या पुढे देव कपिला. आणि माझ्या नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून 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 नाथांच्या उलट्या खुणा घ्या रे जाणून. एका जनार्दनी मार्ग हा उलटा, मार्ग हा उलटा, मार्ग हा उलटा. समृद्ध अशी नाथांची भारुडाची परंपरा, आणि त्यामधील सुंदर असं हे कोड टाकणार भारूड. आओ एका जनार्दनी मार्ग हा उलटा, आणि जो जाणे तो गुरुचा बेटा. हा जर कोड उलगडून घ्यायचा असेल तर गुरु करावा लागतो महाराज, आणि तो गुरु माझ्या शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांनी केला. श्री जनार्दन स्वामी असे समृद्ध परंपरा असणारे माझे प्रतिष्ठान नगरीचे शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज, काय वर्णावी त्यांची कीर्ती. अहो शांतीचा पुतळा म्हणतात महाराज. आपल्याला थोडं सुद्धा जर कुणी काही म्हटलं तर अचानक राग येतो, परंतु माझे नाथ महाराज कधीही राग त्यांनी धरला नाही.
कधीही द्वेष धरला नाही. त्यांनी चांगलं समाजाचं उद्धार केला आणि समाजाला फक्त भक्ती मार्गाला लावलं महाराज. फक्त पांडुरंगाचं ध्यान ते करत होते, एवढंच नाथांचं. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, एका जनार्दनी मार्ग हा उलटा, एका जनार्दनी मार्ग हा उलटा, उलटा उलटा उलटा, आणि जो जाणे तो गुरुचा बेटा. म्हणून माझ्या नाथांच्या उलट्या कुणा घरे जाणून, 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 माझ्या नाथांच्या उलट्या कुणा घरे जाणून, नाथांच्या उलट्या कुणा घरे जाणून. पाण्याला लागली मोठी तहान, पाण्याला लागली मोठी तहान, नाथांच्या उलट्या कुणा घरे जाणून, 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 नाथांच्या उलट्या कुणा घरे जाणून. लोक भजन पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन, केवळ पंचानन येड कामदन, केवळ पंचानन येड कामदन. धडक मारिली शंकरा. माझे संत एकनाथ महाराज सांगतात, मदन म्हणजे केवळ एडका. अशी काय जोराची धडक मारली. कुणाला मारली धडक? धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा. इंद्रचंद्रासी लावी दरारा, लावेला जेने, लावेला जेने. तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन, केवळ पंचानन येड कामदन, केवळ पंचानन येड कामदन. भस्मासुर मुकला प्राणसी. काय वर्णन आहे बघा, किती सुंदर वर्णन केले माझ्या नाथरायांनी. भस्मासुर असा त्याने भगवान शंकराची तपश्चर्या करून असा काही वर मागितला की ज्याच्या डोक्यावरती हात ठेवील तो भस्म होऊन जाईल. परंतु शेवटी देवालाच काळजी आहे या सृष्टीची. त्यांनी काय केलं, स्वतः या ठिकाणी सुंदर स्त्रीचं रूप घेतलं, म्हणजे मदन रूपी. आणि त्यामध्ये नृत्य करता करता ज्या वेळेस स्वतःचाच हात स्वतःच्याच डोक्यावरती भस्मासुराने ठेवला महाराज, आणि स्वतः भस्म झाला. भस्मासुर मुकला प्राणाची, त्याची गती झाली वालिशी. विश्वामित्रासारखा ऋषी, विश्वामित्रासारखा ऋषी, नाडिला जेने, नाडिला जेने. तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन, तो केवळ पंचानन येड कामदन.
धरोनी. माझे नाथराया वर्णन करतात. यातून कोण वाचलं? कोण वाचलं? शुकदेवानी ध्यान धरोनी येडका आणला कळोनी. कुठला येडका आणला? मदनरूपी येडका आकळून आणला. त्या विषयाच्या नादी ते लागले नाही. त्यांचा एकच विषय झाला, तो म्हणजे भगवंताचं नामस्मरण. नामस्मरण करता करता त्यांना त्या मदनाचा विसर पडला मंडळी. आणि म्हणून शुकदेवानी ध्यान धरोनी येडका आणला कळोनी. एका जनार्दनी चरणी, एका जनार्दनी चरणी बांधिला जेने, बांधिला जेने. तो केवळ पंचानन येडका मदन, 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 तो केवळ पंचानन येडका मदन. लिंगळ्या गाई हरिनामाचा महिमा दारोदारी, लिंगळ्या गाई हरिनामाचा महिमा दारोदारी. चैतन्याने धावून येते वासुदेवाची स्वारी, हो वासुदेवाची स्वारी. नाम मुखाने गरजत येई विठुरायाची वारी, हो विठुरायाची वारी. जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. सदा